काल गौराईंना घरोघरी आणण्याचा दिवस आणि आज गौराईच्या पूजनाचा, तिला गोडधोड खाऊ घालण्याचा, माहेरवाशिणीच्या कोडकौतुकाचा दिवस. पण काल एका बाजूला गणेशोत्सवाची धामधूम, दुसरीकडे गौरी येतील त्याची लगबग, मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे मुंबईमध्ये, त्याविषयीच्या बातम्या. हे सगळं ऐकत असतानाच एक बातमी धडकली दुपारच्या वेळेला. अभिनेत्री प्रियाची बातमी होती, प्रिया मराठेची. कॅन्सरशी झुंज तिची अपयशी ठरली आणि ती सगळ्यांना सोडून गेली अशी बातमी होती. या सगळ्या बातम्यांमध्ये सुद्धा, म्हणजे इतर असलेल्या सगळ्या बातम्यांमध्ये सुद्धा आणि त्या वातावरणामध्ये सुद्धा खूप खूप चटका लावून जाणारी ही बातमी होती. कोणी प्रत्यक्ष प्रियाला भेटलं असेल, तिच्याबरोबर काम केलं असेल किंवा नसेल सुद्धा, तरी देखील तिच्या सोशल मीडियावरचा जो वावर होता तो खूप खूप दिलासादायक, आनंददायी, प्रसन्न करणारा असा होता. प्रिया मराठे फक्त 38 वर्षांची होती. गेले 1.5-2 वर्ष ती कॅन्सरशी झुंज देत होती. त्यामुळे तिच्या पोस्ट त्यानंतर, म्हणजे मागच्या 1.5-2 वर्षामध्ये फार दिसलेल्या नाही आहेत इंस्टाग्रामवर किंवा इतर सोशल मीडियावर. पण तरी देखील तिला वेगवेगळ्या मालिकांमध्ये, जाहिरातींमध्ये बघून आपल्या सगळ्यांना छान वाटायचं. अत्यंत हरहुन्नरी कलाकार, खूप सुंदर संवेदनशील असं व्यक्तिमत्व, हसरं व्यक्तिमत्व, आपल्याला आनंद कसा इतरांच्या जीवनामध्ये पसरवता येईल असं व्यक्तिमत्व. पण अखेर तिची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि ती काल सगळ्यांना सोडून गेली. सिनेसृष्टीवर मराठी अभिनेते, अभिनेत्री यांनी सगळ्यांनी अतिशय दुःख, धक्कादायक गोष्ट अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्यात. तर त्याच काही सिनेसृष्टीतल्या लोकांनी तिच्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्यात, पोस्टच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्यात, त्या मला तुमच्यापर्यंत पोचवायच्यात. त्यातली मुग्धा गोडबोले रानडे हिची एक पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवते. जुलै 2023 प्रियानं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून मी बाहेर पडतेय. चॅनलनेही आपल्या ऑफिशियल पेजवरून तो व्हिडिओ शेअर केला. प्रियाला कॅन्सर झाला होता, तरीही ती काही काळ शूटिंग करत होती. पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती. त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करत होती, त्याचा परिणाम म्हणून असेल, पण त्या व्हिडिओखाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केलेल्या होत्या. इथे उच्चारताही येणार नाहीत अशा, काय वाटलं असेल तिला असे प्रश्न निर्माण करणाऱ्या त्या कमेंट्स होत्या. प्रिया गेली. 2 वर्ष झगडून थकली. त्याबद्दल आतूनच दुःख आहे. फार कमी गोष्टींनी मी इतकी अस्वस्थ होते. एरवी तशी मी टग्गी आहे. पण प्रिया फार गोड मुलगी होती, फार सज्जन. राहून राहून पुन्हा तोच प्रश्न पडतो, का लिहितात लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट? कलाकाराच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भाबडे राहिलेत का? कलाकार, त्याचं काम, प्रतिमा यातला फरक न कळण्या इतके भाबडे? स्वतःमधलं काहीतरी घाणेरडं बाहेर काढायचा मार्ग झालाय तो आता. एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात, विष पसरत जातं. असो, प्रिया फार फार दुर्दैवी घटना. मुग्धा गोडबोले रानडे हिनं आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्या कलाकारांना काय काय ऐकावं, सोसावं, बघावं लागतं, त्याची एक झलक मुग्धाच्या या पोस्टमधून दिसते. दुसरी जी पोस्ट आहे ती विजू माने यांची, अ फेरीटेल एंड्स. मला वडील नाहीत, माझे वडील बनाल का? हा तिने विचारलेला प्रश्न अजूनही कानात आहे. सर अशी मोठ्याने हाक मारून अक्षरशः लहान मुलीसारखी बिलगायची. माझ्या बायकोहून जास्त वयाच्या या पोरीला मी मनापासून लेक मानलं होतं. बांदोडकर कॉलेजात एक मॉक प्ले केला होता, अ फेरीटेल. प्रियाचं रंगभूमीवरलं पहिलं काम. तिला अगदी बोटाला धरून एकांकिकेत आणलं. राजकन्या होती त्यात ती. तेच बोट धरून माझ्या आयुष्यात ती वावरली. माझ्या मुलीला मी सांगायचो,
तुझ्या आधी मला एक मुलगी आहे बरं का. तिच्या आयुष्यातले खूप चढउतार पाहिले. शंतनूसारखा गोड मुलगा तिला मिळाला. खूप बरं वाटलं होतं. गोष्ट अशी संपायला नको होती प्रिया. बाबा मिस यू. बाबा लव्ह यू. विजू माने यांनी केलेली ही पोस्ट आहे. आणि आता प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याची पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवते. अनेकांना माहिती असेल की सुबोध आणि प्रिया हे चुलत बहीण भाऊ होते. तर सुबोधने ती गेल्यानंतर ही पोस्ट टाकलेली आहे. प्रिया मराठे एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार, पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्त्वाचं नातं तिच्याबरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली होती. नाटक, मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयानं ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने तिची काही पाठ सोडली नाही. तू भेटशी नव्यानं या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना. कलाकार हळहळलेत. काहींच्या जीवनामध्ये काम करण्याच्या नादात खूप चांगली नाती तयार होतात आणि मग अशी माणसं कमी वयामध्ये कॅन्सरमुळे किंवा कुठल्याही आजाराने जेव्हा सोडून निघून जातात तेव्हा त्यांची कमतरता खूप जाणवते. आणि जर एखादा व्यक्ती संवेदनशील असेल, जर एखादा व्यक्ती माणूस पण जपणारा असेल, जर तो अनेकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करणारा असेल, तर त्याच्या जाण्यानं अशा अनेक भावना साहजिक आपसूक उपस्थित होतात, व्यक्त होतात. तशाच या काही भावना होत्या ज्या या कलाकार मंडळींनी प्रियाविषयी व्यक्त केल्यात. न्यूज 18 लोकमतकडून सुद्धा प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली.